एखाद्याच्या मैत्रिणीचं, दुसऱ्या हम्म, मैत्रिणीचं. हम्म, तेव्हा ते बघितलं तिने, हम्म. स्टेटस बघितलं ना. आता ऑलरेडी माझ्याकडे रेग्युलरला 55 स्टुडंट्स येत आहे ट्युशनला ऑलरेडी. आणि अबॅकसचे 34 झाले. वन स्टुडंट होता माझ्याकडे अबॅकसचा. म्हणजे बघा बघा. सगळ्यांना ते समर व्हॅकेशनच्या ऍक्टिव्हिटीज इतक्या आवडल्या ना, ते म्हणे की आपल्या एरिया, आता माझा कलेक्टर पट्टाच इतका मोठा आहे ना, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मोठा आहे, पण तरी पण त्यांचं म्हणणं होतं की आजपर्यंत अशी ऍक्टिव्हिटी आम्ही बघितली नव्हती. आणि सर्व क्या बात, ऑल क्रेडिट गोज क्या टू यू बात आहे. सर. नाही नाही नाही, असं काही नाही ताई. मी काही नाही, मी नाही म्हणजे एक मला नाही, नव्हतं आयडिया समर कॅम्प म्हणजे माझ्या म्हणजे वाटत होतं मला घ्यावं. कसं पण असतं, असं म्हणजे तुमच्याशी तुमच्या बोलल्याने मला ते तुम्ही मोटिवेशन तुम्ही मिळालं असं. क्रिएटिव्ह आहे, तुम्ही स्वतः कष्ट करतायत म्हणून या सर्व मी गोष्टी असतात. सांगणार आहे का? पण कसं असतं तुझा की मोबाईल घे, टायमर लावा आधी हे कर. प्लीज माईक घरातले जरा फक्त माईक बंद ठेवूया. ओके. तर कसं आहे की सिंपल सिंपल गोष्टी केल्या तुम्ही, खूप हायफाय नाही गोष्टी केल्या. म्हणून मी नाहीच की, सगळ्या काहीच सिंपल नाही. सिंपल गोष्टींबद्दल काय केलं. मुलांची नोटबुक घेतली, मुलांना बेसिक लेवल शिकवली, मुलांना दोघा हाताने बोथ लिहायला हँड लावलं, रायटिंग. मुलांना वेगवेगळ्या कन्सेप्ट लिहायला लावल्या आणि मुलं ते करत गेले. मुलांना मेंटल अरिथमेटिक शिकवलं. तुम्ही छानपैकी, आता मला वाटतं एवढ्यात तुम्ही 8 दिवस आणि 8 लेवलमध्येच तुम्ही जॉईन झाले आत्ताच 14 एप्रिलला. आणि छानपैकी याच्या आधी ही पण एक तुमची ओळख होती. मी कुठल्या संस्थेचं नाव नाही घेत, पण बाकीच्या ताईंना म्हणून. या ताईंनी पण मला माहित नाही, मी त्यांना विचारलं पण नाही कुठं भरलं, मी विचारलं पण नाही ताई, मला माहित पण नाही. पण तुम्ही पण 10, नाही. 20, 30, 40 हजार रुपये कुठेतरी भरले असतील, मला माहित नाही किती भरले असतील ते, कितीतरी भरले असतील. आणि त्या पण कुठल्या तरी एका संस्थेला जॉईन झाल्या होत्या. पण त्यांना लक्षात आलं की आपल्याला यांच्याबरोबर काम करण्यापेक्षा मनाप्रमाणे पाहिजे तेवढी फी घेऊन, मनाप्रमाणे म्हणजे काय, कोणाचंही आपल्याला बंधन नाहीये. मी कमी पण घेऊ शकते आणि जास्त पण घेऊ शकते, असं आपलं फ्रीडम आहे. आणि मी जे घेतोय त्याच्यातून माझा काही कोणी वाटेकरी नाहीये. बरोबर ना? म्हणजे बरोबर. एखाद्या मुलाला तुम्ही फ्री बरोबर. पण शिकू शकतात, एखाद्या मुलाकडनं तुम्ही 10,000 पण घेऊ शकतात. हे फ्रीडम देऊन तुम्हाला ते आवडलं मला तुमच्या बोलण्यातून. तुम्हाला हा आपला ब्रेन ट्रेनचा जो काही पद्धती आहे ती आवडली. मस्त. आणि म्हणून तुम्ही तिकडे सर्टिफिकेशनला पण न जाता तुम्ही इकडे जॉइन झालात. आणि तेव्हा तुमच्याकडे एकच मुलगा होता. तुम्ही आत्ताच सक्सेस स्टोरी Yes. सांगितली. मला पण एवढं बोलणं झालं नव्हतं तुमचं आणि माझं कधी. होतं, होतं, खरंच. पण ग्रेट फिलिंग की तुम्ही 14 एप्रिल तर 14 मे या एका महिन्यात तुमची 34. सक्सेस स्टोरी सांगितली. की तुमचे क्लासचे मुलं डबल झाले, की जे तुमच्याकडे रेग्युलर क्लासला मुलं यायचे ते डबल झाले. आणि अबॅकसचा एक मुलाचा तुमचे आता 35 मुलं जे काय तुम्ही सांगतात, 25-35 जे Yes. काय झाले ते झाले. म्हणजे इट इज 34. ऑल्सो 34. ग्रेट स्टोरी तुमची पण सक्सेस स्टोरी. अशा खूप साऱ्या ताईंच्या स्टोरी आहेत. म्हणजे बाकीच्यांना मी आपण का आपलं प्रतिभा ताई आहेत, मनीषा ताई आहेत, सर्व ताईंना कधीतरी बोलूया आपण एक एक. पण काय होतं, आपण या ताई खूप एक एक दीड दीड वर्षापासून करतायत. पण खास करून मी तुमचं जयश्री ढिकले ताईंचा का उल्लेख करेल. जयश्री ताईंनी पण आत्ता 14 एप्रिलला काम आताच त्यांनी स्टार्ट केलं होतं. त्यांच्याकडे आज 175 मुलांना ते 4 बॅचेस मध्ये शिकवतायत. तुम्ही तुम्ही 50 तुमचं डायरेक्ट डबलने विद्यार्थी वाढले. ती प्रेरणा आमच्या सुप्रिया ताईंनी घ्यावी. संगमनेरला त्यांनी 4,000 रुपयात 8 तास एखाद्या स्कूलमध्ये राबण्यापेक्षा त्यांनी 80,000 रुपये घरी कमवावेत. आमच्या लक्ष्मीताईंनी सुरू करावं, आमच्या शुभांगीताईंनी करावं, आमच्या पूजाताईंनी करावं, आमच्या वाघमोडेताईंनी करावं. यांनी हे करावं म्हणून हा एक पार्ट आहे. आणि इट इज ग्रेट की बरं झालं मी म्हणजे आपलं बोलणं पण नव्हतं झालं एवढं. पण तुम्ही सर्व एक इन्स्पायरिंग सर्वांना मोटिवेशनल सांगितलं ताई. रिअली. म्हणून आता स्कूल जॉईन करायची असं म्हणजे ओके. 2-3 आता जणांचं आलंय आता बघा मला. ताई, आता बघा. म्हणजे हे जे चाललंय ते आपलं चांगलंच चाललंय. पण हे तुमचं बघून आहे चांगलंच ना, चालू. जे तुम्ही आता सर्टिफिकेशनचा प्रोग्राम कराल, ऐका मी काय सांगतो तुम्हाला. या सर्टिफिकेशनच्या ओके. प्रोग्रामला जे लोक आपल्याला मदत करतील तुम्हाला पुन्हा परत कुठेतरी उभं राहायला, मी प्रयत्न करेल. मला वेळ येस. भेटला तर मी जरूर येईल. बरोबर आहे, भाऊ म्हणून मी जरूर येईल. पण माझं जर तर पण तुम्हाला जे लोक मालेगावमध्ये मदत करणार आहेत त्यांना जरूर बोलवा त्या दिवशी. त्यांच्या हस्ते मुलांना सर्टिफिकेट द्या, मेडल द्या, ट्रॉफी द्या, जे काही तुमचं ठरलं असेल ते. मग त्या लोकांना पण त्यांचं पण आत्मसन्मान असतो की नाही बाबा आपल्याला कोणीतरी पाहुणं म्हणून बोलवलं. म्हणजे त्यांना लक्षात येईल की तुम्ही जे काम उभं केलंय ते किती छान आहे आणि तुम्ही कसं छान काम करतायत विद्यार्थ्यांसाठी. आणि मग त्यांच्या तोंडून येईल, ताई ही ऍक्टिव्हिटीज आमच्या स्कूलला कधी राबवतात. हे बघा कसं येस. तोंडातून लोकांकडनं आणायचं, ही पण आपली एक पद्धत आहे. जर त्यांना आपण आपला मान सन्मान देऊन त्यांना बोलवलं तर ते पण म्हणतील ताई आमच्या स्कूलला कधी येतात मग आता हे सर्वच करायला. मग पुट द प्रपोजल. मग
हो. मग येस. तुमच्याकडे कुठल्या वर्गावर करायचं, त्या वर्गातले विद्यार्थी किती आहेत, मग आपण किती फी घ्यायची, हे साध्या पद्धतीने मी सिंपल सांगितलं तुम्हाला. जर आपण मोठ्या संख्येने करत असू, तर आपल्याला कॉस्ट कमी करता येते. तुमच्या मर्जीने कॉस्ट करता येते. कारण तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन पार्ट मी शिकवला. जर 100 मुलं असतील आणि 100 मुलांकडनं जर वर्षभरातून 2 लेव्हल शिकवणार असेल आणि त्या 2 लेव्हलचे जर मी ₹1000 घेत असेल, तरी मला 100 मुलांचे ₹1,00,000 भेटतात. किट चार्जेस सोडून. मग किट चार्जेस मला मला समजा ₹350 लागणार आहेत का? 1000 आणि 350 म्हणजे मी 1350 घेतले, तरी मी वर्षभर मुलांना शिकवू शकते आणि मला ₹1,00,000 मिळू शकतात. पण तुम्हाला जर वाटलं, की नाही मला 2,00,000ची अपेक्षा आहे. बरोबर ना? तुमचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे. मला ₹2,00,000 मिळाले पाहिजे. मग तुम्हाला 1,000 नाही घेऊन चालणार. तुम्हाला 2,000 घ्यावे लागतील. बरोबर ना? मग जर समजा ते स्कूलवाले म्हटले, "नाही, शेजारच्या स्कूलमध्ये 3.5 घेतात वर्षभराचे. तुम्ही 2,000 म्हणतायत. पण शेजारच्या स्कूलवाले 350 घेतात." मग त्यांना सांगायचं, "मला 2,000 खूप झाले. तुम्हाला याच्यातून अजून काही वाढवायचे असतील, तुमच्या स्कूलसाठी तुम्हाला काय पाहिजे असेल ते वाढवून टाका." आपण पण निस्वार्थीपणा दाखवला पाहिजे. आपणच म्हटलं, की 3.5 मलाच पाहिजे. ते पण म्हणतील, "यार, हे आपल्याला काहीच द्यायला तयार नाही." मग त्यांना काय म्हणायचं, "तुमचे मुलं आहेत म्हणून मी 1,500 कमी केले. जी काही लेव्हल येईल तुम्हाला मॅच होईल." अशी बोलता. जर शेजारच्या स्कूलवाले 2,500 घेत असतील, 2,500 घेत असतील, आपण 1,500 घेऊया. 1,500 घेऊया आणि सांगूया, की शेजारच्या स्कूलवाले 2,500 घेतायत, मी 1,500 घेते. तुम्हाला याच्यावरती काही एक्स्ट्रा घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे आपल्याला एरियाचा पण स्टडी पाहिजे. म्हणजे स्कूल मॅनेजमेंटशी बोलताना कसं बोलायचं हे मी तुम्हाला सांगतोय. बरोबर ना? हीच अपेक्षा ना तुम्हाला, की नेमकं आपण काय बोलायला हो, पाहिजे. हो. बोललं म्हणून पाहिजे. शेजारी-पाजारी काय अजून पण इतर क्लासेस असतील तुमच्या मालेगाव तालुका आहे, मोठं गाव आहे. जवळ-जवळ 4 मला वाटतं 2.5-3 लाखाची वस्ती आहे. त्या वस्तीतून भरपूर हां, जवळ-जवळ म्हणजे मोठा भरपूर क्लासेस आहेत. हां, तर त्याच्यामुळे तुम्ही तो भरपूर पण आहेत. अंदाज काढू वेगवेगळे. शकतात. आणि माहिती असतं लोकांना बऱ्यापैकी. ओके ना? ऑलरेडी ते आहेत ना इथं 3,500 वाले पण आहेत, 4,000 वाले पण आहेत. हां, आहेत. काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात मी सगळ्यात कमी माझीच कॉस्ट आहे. आपली आपल्या अजून राजश्री ताई पण आहेत. तुमच्याच नगरामध्ये राजश्री ताई पण आहेत. त्या अजून म्हणजे मी तुम्हाला आहेत का क्लासमध्ये आहेत राजश्री ताई आहेत क्लासमध्ये. राजश्री ताई सीनियर आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना एवढा वेळ देता येत नसेल. पण पुढच्या वेळेस कधी असेल तर नाहीत. तुमच्या दोघं मैत्रिणींची एकदा या ऑनलाईनमध्ये भेट घालून हां, देईल का भेट तो? म्हणजे मी हां, पण अजून त्यांना समोरासमोर आम्ही चालेल. बघितलेलं चालेल ना. नाही. चालेल. अजून भेट अजून घालून 1-2 देते. ताई आहेत मालेगावच्या. मालेगावच्या ताई मालेगावच्या? पठाडे ताई आहेत का? पठाडे नाही आहेत. आहेत का कोणी? सर आहे सर. हां, या ताई आहेत तुमच्याच कुठेतरी राहणाऱ्या आजूबाजू. कोण भाग्यश्री आहेत कॅमेरा माईक ऑन करायला कोण आहेत बरं? ताई बोला बरं तुम्ही मी म्हणजे पठाडे. कुठं राहतात सांगा त्यांना. मी पंचगंगा शोरूमच्या पाठीमागे राहते. पंचगंगा शोरूमच्या पाठीमागे कोणत्या ठिकाणी ताई? तुमचा पंचगंगा शोरूमच्या एक्झॅक्ट पाठीमागे राहते. तुमचा अपोजिटला आहे ना ताई तिथं त्यांचं? गणेश अपार्टमेंट आहे. गणेश हो अपार्टमेंट आहे. मी त्या नंबर ऐका. मी समोरचा. ग्रुपमध्ये आहेत त्या. मी तुम्हाला नंबर देतो. मग गप्पा मारा मैत्रिणींमध्ये. नाहीतर या बाकीच्या ताई म्हणतील नाही यांच्या एक मालेगावच्या मिनिट गप्पा चालू एक झाल्या. मिनिट चालू आहे का तुमचे क्लासेस ताई? नाही, नाही, नाही. एक मिनिट नाही सर मी एक आता मिनिट फक्त जॉईन एकच मिनिट. सांगतो ना. त्या आता ताईंना जॉईन ऐका. झाल्या का? ऐका ना. ठीक आहे. ऐका ना मी सांगतो. हा योगिता बोला. ताई, भाग्यश्री हा ताई बोला. पठाडे आणि अजून एक ताई आहेत कोणीतरी. त्या सर्व ताई ते अजून स्ट्रगलर आहेत. म्हणजे थोडेसे विचार करतायत. काय करू? असं त्यांच्या मनातली जी भीती आहे ती तर मी तुम्हाला पंचगंगाच्या ह्या साईडला राहते म्हणून हो सांगते. ना, हो त्या ना. पंचगंगाच्या त्या तुम्हाला साईडला मी या तुम्हाला साईडला. मदत करावी लागेल त्यांना आणि जर तुमचा कुठं मोठा प्रोजेक्ट सुरू झाला, तर या ताईंची मदत घ्यायची आणि चालू करून द्यायचा. काही प्रॉब्लेम नाही. ओके ना? तुम्हाला ओके. तुम्हाला त्या पण मदत करतील. ओके? करा तुमच्या ओके. परीने. काही प्रॉब्लेम मी नंबर देईल ग्रुपमध्ये आहेत त्या पण. आपल्या चालेल. ग्रुपमध्ये. हं. अजून ओके. कोणाला बोलायचंय की थांबूया? वाघमोडे ताई काही बोलायचंय तुम्हाला? तुमचं लोकेशन काय वाघमोडे ताई? माणगाव रायगड. रायगडला भरपूर काही काम करण्याची संधी आहे तुम्हाला. मनसोक्त करू शकतात. करा की. शिकवा. जे शिकतायत हो ते कोणाला तरी शिकवा. ओके ना? हो नाही हां. चालू करायचंय मला पण सर. करा. काही लागलं तर मनमोकळेपणाने बोला. म्हणजे तुमचा एकदा हाऊ टू स्टार्ट हा जो एक 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 बॉटलनेक म्हणतात त्याला. तो जर एकदा क्रॅक झाला ना हा बॉटलनेक म्हणजे मनुष्य बिनधास्त होतो. एकदा 10-5 मुलं क्लासमध्ये बसायला लागले, की 10-5 चे 30, 40, 50 वाढत जातात. फक्त तो एक थोडासा पार्ट असतो. बरोबर ना?
बरोबर ना योगिता ताई? हा. एकदा तो क्रॅक झाला की तो बरोबर होता सर्व. ओके ना? सो ओके, कोणाला बोलायचंय की तर मग थांबूया? स्टुडंटचा फॉर्म मी कसा टाकून भरून देईल, घ्यायचा ग्रुपमध्ये म्हणजे टाकून देईल मी. मी टाकून देतो थोड्या वेळाने ग्रुपमध्ये स्टुडंट फॉर्म. तो तुमच्याच मला उद्या स्टुडंट फॉर्म, त्याच्यानंतर टीचरचा स्टॅम्प, ते पण मी उद्या दाखवतो तुम्हाला मी. क्लासमध्ये दाखवतो मी. उद्या टाकेल मी ते दोघं लागल्यास. आहे मी प्रेझेंटेशन मध्ये ओके घेतलंय ओके ते. सर. काही प्रॉब्लेम नाही. ओके? ओके सर. हं, ओके ओके. चालेल. थांबूया मग का सर कोणाला बोलायचंय? सर एक मिनिट हा, मी बोला ना. सुनीता जाडकर बोलते. बोला ना आता ताई. माझ्या इथे लाईट गेलीये त्यामुळे मी कॅमेरा ऑन करत नाहीये. बोला ना. अं, हा तर मला आवाज येतोय ना? ताई बोला ना. हॅलो. हा, बोला ना. हा सर झिरो लेवल आहे ना सर, मला ती खूप छान समजलीये. आणि मी माझ्या घरच्या म्हणजे शेजारच्या आणि असे टोटल 10 मुलं आहेत, तर त्यांना मी प्रॅक्टिस घेते आता. अरे वा. आणि ते छान करतातही. फक्त मला ते 2 दिवस झालं म्हणजे जे इन हाऊस आणि ते काय आहे ना, हं. ते मला काहीच समजलेलं नाहीये. काही काळजी करू नका. त्यामुळे मला काही दुसरे काळजी सण नका. सोडवताच येत नाहीयेत. बिलकुल हा काळजी करू नका. काही काळजी नका करू. पुन्हा परत समजून सांगेल. आणि तुम्ही जर आधीच्या पिल्लांना त्यामुळे शिकवतायत, कॉन्फिडन्स ऐका. परत एकदा लूज. सांगतो. मला समजलं ताई, काही काळजी नका करू. सर्व समजून सांगेल. बिंदास हो राहा. तुम्ही बिंदास राहा फक्त. फक्त म्हणा की मला सर्व समजतंय. तो टकलू बाबा शिकवतोय ते मला कळतंय नेमकं सर्व. फक्त मनाला पॉझिटिव्ह सूचना द्या. असं म्हणू नका की माझ्या डोक्यात काही उतरतच नाही. माझं डोकं हलकंच आहे का? मी बुद्धूच आहे का? असं कधीच म्हणायचं नाही. मी हुशार आहे. मी बुद्धिवंत आहे. मला सर्व समजतं. मी जे समजत नाही ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करते. हे पहिले बोला. ओके? मी समजून सांगेल. दुसरं असं, जर लेकरांना शिकवतायत त्यांचे फोटो काढा, त्यांचे व्हिडिओ काढा, बाकीच्या ताईंना पण प्रेरित करा. त्या बाकीच्या ताईंना पण व्हिडिओ द्या. म्हणजे तुमचा व्हिडिओ बघून बाकीच्या ताईंना पण हौस येईल की त्यांनी कोणाला तरी शिकवावं आणि त्यांचे फोटो काढावेत आणि व्हिडिओ काढावेत. ओके? हा, चालेल ना? ओके. हो हो सर. आणि मी तुम्हाला वैयक्तिक हो कॉल घेईल खूप ताई. मी तुम्हाला तुम्हाला ज्या ताईंना समजलं नाही त्यांचा वैयक्तिक क्लास घेणार आहे. काही काळजी करू नका. ती पण माझ्याकडे हो हा सर. ऑप्शन असतो. फक्त तुम्ही ऐकत राहा. प्रवासात राहा. सोडू नका. फक्त ऐकत राहा. तिथं अडचण आली ना, त्याच्यावरचा सोल्युशन आहे आपल्याकडे. तुम्ही तुमच्यासारख्या अजून 4 ताई असतील, त्या बोलू शकल्या नाही. पण त्या सर्व ताईंना मी एका कॉलमध्ये बोलवेल. तिथं पुन्हा परत तेच असेल की तिथं मी एक्सपर्ट ताईंचा विचार नाही करणार. पुन्हा परत बेसिक पासून सर्व शिकवेल. काही काळजी करू नका. ओके ना? हे नेहमी होत असतं. ओके? ओके ओके. फक्त चालेल. जे समोर दिसतंय ना, ते रोज ऐकत राहा, शिकत राहा, ऐकत राहा, शिकत राहा. काही काळजी नका. ओके? हा ओके. हो सर. झालं? मी आणि मुलं मी आता शिकवते ना, त्यांचे मी व्हिडिओ पण काढून पाठवेन तुम्हाला. म्हणजे अजून व्हिडिओ काढले नाहीत तुम्ही? जस्ट चालू केलंय ना, मुलं अजून म्हणजे शिकतायत हळूहळू. ठीक आहे. काय हरकत. असं एकदम चालेल, चालेल. परफेक्ट झालं नाही. हा चालेल. नाही, ते 10 मैत्रिणींना समजलं पाहिजे ना. अजून त्या 10 गुणिले 10 असं होतं ते. म्हणजे त्या 20 पर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून त्यांच्या हा मुलांचे फोटो, त्यांच्या मुलांचे फिंगरिंग, त्यांच्या मुलांचं छोटे-छोटे कॅल्क्युलेशन का करायचं असतं हे? हे का सोशल मीडियावर करायचं असतं व्हायरल? का हम्म. त्या 10 मैत्रिणी अजून तुमच्या 10 दुसऱ्या 10 मैत्रिणींची मुलं पाठवतील तुमच्याकडे. ओके ना? त्याच्यासाठी गरजेचं असतं त्यांना ते. ओके? ओके. चला ठीक आहे, काही हरकत नाही. थांबूया. प्रवीणा निरगुडे ताई, क्लासमध्ये कोणी नवीन आहे का? क्लासमध्ये कोणी नवीन आहे? कोणाला काही बोलायचं आहे? का थांबूया? नाही सर, मी ओल्डच आहे. ओके. चालेल. वाघमोडे ताई, थांबायचं का? काही बोलायचं होतं तुम्हाला? हां, बोला. नाही, बाय करताय. चला मग बाय मग. चला, बाय.